Hello student, welcome in biology video tutorial. We are learning the topic that is reproduction in lower and higher plant. आपण जो टॉपिक शिकतोय त्याचं नाव आहे reproduction in lower and higher plant in 12th standard. In last video lecture we have studied about the microsporogenesis. Last time आपण microsporogenesis याबद्दल शिकलेले आहोत. आज आपण या व्हिडिओमध्ये पुढचा पॉईंट घेतोय तो म्हणजे स्ट्रक्चर ऑफ ॲनाट्रोपस ओव्हिल. आणि हा जो ओव्हिल आहे, ओव्हिल स्ट्रक्चर हा फिमेल फ्लोरल वोरलमध्ये आपल्याला सापडतो. त्यासाठी आपण सुरुवातीला आधी हा पॉईंट शिकूया, तो म्हणजे फिमेल रिप्रोडक्टिव्ह वोरल विच इज इन द फ्लावर. वी नोट दॅट इन फ्लावर देर आर 4 फ्लोरल वोरल. फ्लावरमध्ये 4 फ्लोरल वोरल्स असतात हे आपल्याला माहिती आहे. फर्स्ट इज कार्पेल, second is petals, third is androecium that we have completed in last video, and today we are going to study the last floral whorl inside the flower, that is female floral whorl, and that whorl is called as gynoecium. The female reproductive whorl of flower is gynoecium. त्याला gynoecium असं म्हणतात. त्याचं एक दुसरं सिनोनेम आहे ते म्हणजे पिस्टिल. त्याला पिस्टिल म्हणायचं. द इंडिव्हिज्युअल मेंबर ऑफ गायनोशियम इज कार्पेल. या गायनोशियमचे जे युनिट आहेत, एक इंडिव्हिज्युअल मेंबर जो असतो त्याला कार्पेल असं म्हटलं जातं. आणि त्यालासुद्धा एक सिनोनेम आहे, त्याला म्हणायचं मेगॅस्पोरोफिल. इन ए टिपिकल कार्पेल इट हॅज 3 पार्ट. एका टिपिकल कार्पेलला 3 पार्ट असतात. दॅट आर ओव्हरी, ही जी ब्रॉड स्वॉलन पोर्शन दिसतो त्याला म्हणायचं ओव्हरी. त्यानंतर ही जी ट्यूब लाईक स्ट्रक्चर दिसते त्याला स्टाईल असं म्हणायचं. आणि शेवटी जो स्टिकी पोर्शन असतो स्टाईलच्या वरच्या बाजूला त्याला स्टिग्मा. सो दीज 3 पार्ट्स आर देअर इन टिपिकल कार्पेल ऑफ एनी गायनोशियम. देन देर आर सम टाईप ऑफ गायनोशियम. गायनोशियमचे काही टाईप आहेत. द फ्लावर विथ मेनी फ्री कार्पेल इज कॉल्ड अपोकार्पस. ज्या फ्लावरला अनेक कार्पेल्स असतात आणि ते फ्री असतात, एकमेकांपासून फ्री असतात, ते फ्यूज झालेले नाही, अशा कार्पेलला अपोकार्पस असं म्हटलं जातं. आणि हे जे कार्पेल आहे, हे कार्पेल आपल्याला मायकेलिया म्हणजेच चाफ्याचं हे जे फ्लावर आहे, हे सोनचाफा हा इथे या फ्लावरमध्ये आपल्याला दिसतो, फोटोग्राफमध्ये दिसतो. आणि हा जो गायनोशियम आहे इथे ड्रॉ करून दाखवलेला आहे. गायनोशियम जो असतो सोनचाफ्याचा तो या पद्धतीचा आहे आणि हे कार्पेल सगळे फ्री आहेत, एकमेकांपासून वेगळे आहेत. मग असे फ्री कार्पेल्स असतील तर त्याला अपोकार्पस असं म्हणायचं. नेक्स्ट आपण बघूया, इफ देर आर कार्पेल्स विच आर फ्यूज टुगेदर. जर असे काही कार्पेल्स असतील की जे फ्यूज्ड आहेत, सच कार्पेल्स आर कॉल्ड ॲज सिनकार्पस. म्हणजे एकपेक्षा जास्त कार्पेल जर असतील फ्लावर्समध्ये आणि ते एकमेकांना फ्यूज्ड असतील, जसं की इथे या ओव्हरीमध्ये आपण बघू शकतो की इथे 2 कार्पेल्स आहेत आणि दोन्ही कार्पेल्स एकमेकांना फ्यूज्ड आहेत, एकत्रित आहेत, सेपरेट नाहीत. मग अशा टाईपचं जे कार्पेल आहे, हे कार्पेल ज्या फ्लावरमध्ये असेल तर त्या कार्पेलला सिनकार्पस असं म्हटलं जातं. सो दीज आर 2 टाईप्स ऑफ कार्पेल, पॉलीकार्पेलरी और अपोकार्पस और सिनकार्पस. इन सिंगल मेंबर ऑफ ओव्हिल, if single number of ovule is in the ovary is called as uniovulate. जर एखाद्या ओव्हरीमध्ये ओव्हिलची संख्या फक्त एकच असेल तर त्या टाईपच्या ओव्हिलला युनिओव्हुलेट असं म्हणायचं. इफ ए सिंगल नंबर ऑफ ओव्हरी इज प्रेझेंट इनसाइड द ओव्हरी, फॉर एक्झाम्पल पॅडी, देन व्हीट और मँगो, हे जे ओव्हरीज आहेत ह्या ओव्हरीजमध्ये फक्त एकच ओव्हिल आढळतो. त्याच्याबरोबर विरुद्ध आपल्याला दुसरीकडे ह्या ज्या ओव्हरीज मिळतात, ह्या एका ओव्हरीमध्ये एकापेक्षा जास्त ओव्हिल्स बघायला मिळतात. इफ देर आर मेनी नंबर्स ऑफ ओव्हिल्स इन द ओव्हरी इज कॉल्ड ॲज मल्टी ओव्हुलेट. नावावरून आपल्याला सहज कळू शकतो. युनी मीन्स सिंगल, मल्टी मीन्स मेनी. ओव्हिल्सची संख्या जर भरपूर असेल, एकापेक्षा जास्त असतील, तर त्याला मल्टी ओव्हुलेट ओव्हिल असं म्हटलं जातं. आफ्टर दॅट depending upon the placentation of that ovule, there are some types of ovule. प्लासेंटेशनच्या अरेंजमेंटनुसार ओव्हिलचे काही टाईप दिलेले आहेत. त्यापैकी एकच टाईप आपल्याला
12th स्टँडर्डमध्ये स्टडीसाठी आहे, परंतु तो काय आहे, त्याच्या व्यतिरिक्त इतर कोणते कोणते टाईप आहेत हे आपण थोडक्यात बघूया. जनरली एका टिपिकल ओव्हिलचे 3 पार्ट असतात. त्यापैकी मधला जो सॉलोन पोर्शन आहे, एग लाईक स्ट्रक्चर जो आहे, तो असतो न्यूसेलस. मधला भाग आहे त्याला न्यूसेलस म्हटलं जातं. त्यानंतर हे बाहेरचे भाग आहेत त्यांना मायक्रोपाईल, आणि ते मायक्रोपाईल इथे एक ओपनिंग सोडून देतात, आणि त्या ओपनिंग हे जे मायक्रोपाईल आहे, बाहेरच्या बाजूला जे ओपनिंग शिल्लक राहिलेले आहेत, ह्या ओपनिंगला मायक्रोपाईल म्हटलं जातं. आणि स्टॉक म्हणजे त्याचा पुढचा भाग जो आहे ह्याला चलायजा असं म्हटलं जातं, चलायजा. मग चलायजा, त्यानंतर जो न्यूसेलस आहे आणि मायक्रोपाईल हे जर एका सरळ रेषेत असतील, आणि त्याचा स्टॉक आणि हे सगळ्या गोष्टी जर एका सरळ ऑर्डरमध्ये असतील, तर ह्याला ऑर्थोट्रॉपस ओव्हिल असं म्हटलं जातं. हे जे आहेत हे ऑर्थोट्रॉपस ओव्हिल. हे जे इंटिग्युमेंट्स आहेत, हे इंटिग्युमेंट्स वरच्या बाजूला पोकळ जागा ठेवतात, त्याला मायक्रोपाईल असं म्हणतात. आणि स्टॉक याचा देठ जो आहे त्याच्याबरोबर अपोजिट हा मायक्रोपाईल जर असेल तर त्याला ऑर्थोट्रॉपस असं म्हणायचं. त्याच्याबरोबर विरुद्ध दुसरा एक टाईप आहे, तो म्हणजे ॲनाट्रॉपस ओव्हिल. इथे काय झालेलं आहे, हा ओव्हिल जो आहे हा टर्न झालेला आहे या पद्धतीने, आणि ह्या इंटिग्युमेंट्सपासून जो मायक्रोपाईल सोडलेला असतो, हा मायक्रोपाईल ह्या स्टॉकच्या शेजारी आलेला आहे. बरोबर, हा टर्न झालेला आहे आणि मायक्रोपाईल हा स्टॉकच्या शेजारी आलेला आहे. चलायझल एंड हे अप्पर पोर्शनमध्ये गेलेलं आहे, बरोबर इन्वर्ट झालेला आहे. मग अशा ओव्हिलला ॲनाट्रॉपस ओव्हिल असं म्हटलं जातं. तिसरा एक टाईप आहे, तो म्हणजे जर स्टॉक हा इंटिग्युमेंटच्याच दिशेने असेल, बरोबर ह्या ॲक्सिसला परपेंडिक्युलर असेल, तर त्या टाईपच्या ओव्हिलला हेमीट्रॉपस ओव्हिल असं म्हटलं जातं. आणि त्याच पद्धतीने काही हॉर्स शू शेपमध्ये ओव्हिल्स असतात, काही ॲनाट्रॉपसच्याही पुढचा भाग जो आहे अजून तो सुद्धा आपल्याला बघायला मिळतो. हे टाईपसुद्धा काही आहेत ओव्हिलचे, परंतु ते आपल्याला सिलॅबसमध्ये नाही आहेत. फक्त जनरली हे 3 टाईप लक्षात ठेवा. ऑर्थोट्रॉपस मीन्स स्ट्रेट, ॲनाट्रॉपस मीन्स इन्व्हर्टेड, and hemitropus means the perpendicular oval. So these 3 types you have to remember. हे 3 टाईप लक्षात ठेवा. नेक्स्ट पॉईंट आपण घेतोय तो म्हणजे कोणता, स्ट्रक्चर ऑफ ॲनाट्रॉपस ओव्हिल. ॲनाट्रॉपस ओव्हिलचं स्ट्रक्चर काय आहे हे आपण थोडक्यात इथे बघूया. इच ओव्हिल डेव्हलप इनसाइड द ओव्हरी. प्रत्येक ओव्हिल हा ओव्हरीमध्ये डेव्हलप होत असतो. अँड अटॅच टू द प्लासेंटा बाय स्मॉल स्टॉक कॉल्ड ॲज फिनिकल. आणि हे प्लासेंटाला अटॅच असतात, आणि हा जो स्टॉक आहे ह्या स्टॉकला फिनिकल असं म्हटलं जातं. द प्लेस ऑफ अटॅचमेंट ऑफ फिनिकल विथ द मेन बॉडी ऑफ ओव्हिल इज कॉल्ड हिलम. आणि हा जो फिनिकल आहे ॲक्च्युली इथपर्यंत आहे, त्याचबरोबर हा इन्व्हर्टेड ओव्हिल असल्यामुळे त्याचा जो मेन पार्ट आहे, बॉडीकडचा पार्ट आहे, तो काहीसा इंटिग्युमेंटचा पार्ट हा ह्या स्टॉकला अटॅच होतो, आणि ज्या ठिकाणी अटॅचमेंट आहे त्याला हिलम असं म्हटलं जातं. सो दीज आर सम एक्सटर्नल फीचर्स. देन इफ मायक्रोपाईल इज डायरेक्टेड डाऊनवर्ड, जर मायक्रोपाईल हा डाऊनवर्ड डायरेक्टेड असेल, असा खालच्या बाजूला डायरेक्ट आहे, प्रेझेंट ॲडजसंट टू द फिनिकल, फिनिकलच्या बाजूला जर असेल, इट इज कॉल्ड ॲज ॲनाट्रॉपस ओव्हिल. त्याला ॲनाट्रॉपस ओव्हिल असं म्हटलं जातं, जे आपण लास्ट स्लाईडमध्ये बघितलेले आहेत. इट इज द मोस्ट कॉमन टाईप ऑफ ओव्हिल इन एन्जिओस्पर्म. एन्जिओस्पर्ममध्ये या टाईपचा जो ओव्हिल आहे, हा ओव्हिल जास्तीत जास्त प्रमाणात बघायला मिळतो. द सेंट्रल पॅरेनकायमेटस टिश्यू इनसाइड द ओव्हिल इज न्यूसेलस. त्याचबरोबर याच्या आतमध्ये हा जो फुगीर भाग आहे, या फुगीर भागामध्ये हे जे सेल आहेत की जे पॅरेनकायमॅटस सेल आहेत. पॅरेनकायमॅटस सेल मीन्स वॉट, सिम्पल सेल, लिव्हिंग सेल, आणि ज्यांच्यामध्ये इंटरसेल्युलर स्पेस नसतो असे जे सेल आहेत, यांना ह्या सेलपासून हा जो भाग बनलेला आहे त्याला न्यूसेलस असं म्हटलं जातं. हा न्यूक्लियस नाही आहे, स्पेलिंग नीट बघून घ्या. इट इज कॉल्ड एज न्यूसेलस.
मोस्ट ऑफ द स्टुडंट गेट कन्फ्यूज विथ द वर्ड दॅट इज न्यूसेलस. जास्तीत जास्त स्टुडंट हे कन्फ्यूज होतात शब्दांवरून. हे जनरली सहज वाचताना न्यूक्लियस असं वाचतात, ॲक्च्युली तो न्यूक्लियस नाही, न्यूसेलस आहे. The central parenchymatous tissue inside the ovule is nucellus. It is usually surrounded by two protective covering called as integument. आणि याला प्रोटेक्ट करणारे दोन कव्हरिंग्ज असतात, त्या कव्हरिंग्जला इंटेग्युमेंट्स असं म्हटलं जातं. हा जो बाहेरचा इंटेग्युमेंट, हा बाहेरचा इंटेग्युमेंट, यांपासून हे कवर्ड झालेले असतात. सो दीज आर कॉल्ड ॲज इंटेग्युमेंट्स. देन आफ्टर दॅट a narrow opening at the apex of ovule is called as micropyle. आणि ह्या ज्या इंटेग्युमेंट्स आहेत, ह्या इंटेग्युमेंट्सने एक छोटी ओपनिंग सोडलेली असते. ह्या ओपनिंगला मायक्रोपाईल असं म्हटलं जातं. जसं की आपण लास्ट स्लाईडमध्ये सुद्धा बघितलं होतं की जिथे ह्या मायक्रोपाईलच्या पोझिशनवरून आपण ठरवलेलं आहे की याला ॲनाट्रोपस म्हटलं जातं, कारण की हा फ्युनिकलच्या शेजारी आहे. ठीक आहे, तर हा आहे मायक्रोपाईल. द बेस ऑफ द ओव्ह्यूल डायरेक्टली अपोजिट टू द मायक्रोपाईल इज कॉल्ड एज चलायजा. हा जो मायक्रोपाईल आहे याच्याबरोबर अपोजिट एंडला हा जो एरिया आहे ज्याला बेस आपण म्हणतो. ॲनाट्रोपस ओव्ह्यूलमध्ये बेस हा अपर साईडला असतो आणि टिप रिजन हा लोअर साईडला असतो. हा टोटली इन्व्हर्टेड ओव्ह्यूल आहे, हे जनरली लक्षात ठेवा. तर हा जो बेस रिजन आहे त्याला चलाजा असं म्हणायचं. द ओव्ह्यूल oval multicellular structure embedded in the nucellus is embryo sac, फिमेल गॅमेटोफाइट. आणि ह्या न्यूसेलसमध्ये हा जो ओव्हल स्ट्रक्चर आहे की ज्याच्यामध्ये 7 सेल दिसून येतात, वरच्या बाजूला 3, खाली 3, हे 6 झाले आणि मध्ये एक 7 सेल स्ट्रक्चरचं हे जे काही बॅग लाईक स्ट्रक्चर आहे ह्याला एम्ब्रियो सॅक असं म्हटलं जातं. आता इथे न्यूसेलस आणि एम्ब्रियो सॅक यामध्ये डिस्टिंग्विश करता येत नाही, यासाठी आधीची जी डायग्रॅम होती ती आपण बघूया. इथे आपण बघू शकतो. तर न्यूसेलस कसा आहे, हा पॅरेनकायमॅटस न्यूसेलस आहे आणि त्याच्या आतमध्ये एम्बेडेड हा जो स्ट्रक्चर आहे ओव्हल स्ट्रक्चर, धिस स्ट्रक्चर इज कॉल्ड एज एम्ब्रियो सॅक. याला काय म्हणायचं, एम्ब्रियो सॅक. Then next point we are going to study, that is megasporogenesis. Mega means, this word is generally used for the female gametophyte. Female gametophyte साठी मेगा हा शब्द वापरला जातो. स्पोरो means gamete and the genesis means formation. Female gamete formation is called as megasporogenesis. त्याला megasporogenesis असं म्हणायचं. Then it is the process of formation of haploid megaspore from diploid megaspore mother cell, MMC. हा शब्द पुन्हा इथे आला. लास्ट टाइम आपण जे मायक्रोस्पोर मदर सेल शिकलो तिथे सुद्धा MMC हा शब्द आलेला आहे. जेव्हा जेव्हा मदर सेल्स आपल्याला स्टडीसाठी येतात तेव्हा असं लक्षात ठेवायचं की याच्यानंतर मिओसिस हा प्रकार होणार आहे. मिओसिस हा सेल डिव्हिजनचा प्रकार होणार आहे, कारण या सेलपासूनच मिओसिस घडतं आणि गॅमेट फॉर्मेशन होतं. मग मेगास्पोर मदर सेल पासून हॅप्लॉइड मेगास्पोर तयार होतात. फॉर्मेशन ऑफ हॅप्लॉइड मेगास्पोर इज फ्रॉम द डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल. इथे आपण बघू शकतो हा जो ओव्ह्यूल आहे, हा ओव्ह्यूल तो तयार होतानाच मध्ये हा सेल जो प्रेझेंट असतो सुरुवातीला, तेव्हा ह्या सेलला मेगास्पोर मदर सेल असं म्हटलं जातं. आणि या मेगास्पोर मदर सेलमध्ये मिओसिसमध्ये आपल्याला माहिती आहे मिओसिस फर्स्ट, मिओसिस सेकंड. मिओसिस फर्स्टमध्ये काय होतं, एकाचे 2 सेल तयार होतात आणि मिओसिस सेकंडमध्ये 2चे 4. तर तुम्ही सायमल्टेनियसली हे सुद्धा बघू शकता की हा ओव्ह्यूल आहे तो सुद्धा प्रायमरी आहे. बाहेरचं ओव्ह्यूल स्ट्रक्चर हे प्रायमरी दिसतं, हे थोडंसं कॉम्प्लेक्स बनलेलं दिसतं आणि इथे ओव्ह्यूलसुद्धा डेव्हलप झालं आहे. म्हणजे हे दोन्ही डेव्हलपमेंट हे सायमल्टेनियसली होत असतात. दॅट इज द एम्ब्रियो सॅक ॲज वेल ॲज ओव्ह्यूल, दोघांचंही ग्रोथ ही सायमल्टेनियसली होत असते. ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ एम्ब्रियो सॅक द मेगास्पोर मदर सेल undergoes the meiotic division and form 4 haploid cell. आणि इथे 4 हॅप्लॉइड सेल तयार होतात.
4 हॅप्लॉइड सेल तयार होतात. इथपर्यंतच आहे. पाचवी जी आहे ही परायटल सेल आहे. पाचवी जी बाहेरची सेल आहे आणि मिओटिक सेलचा जो प्रोडक्ट आहे तो हे 4 सेल इथे तयार झालेले आहेत. आता 4पैकी मायक्रोपायलर एंड कुठे आहे? वरच्या बाजूला. मग मायक्रोपायलर एंडच्या ठिकाणी जे काही 3 सेल्स आहेत, आता हा जो प्रकार आहे टेट्राइडचा याला लिनियर टेट्राइड म्हटलं जातं, कारण हे सगळे सेल्स एकावर एक अशा पद्धतीने आहे. त्यापैकी मायक्रोपायलर एंडकडचे जे 3 सेल आहेत ते काय होत जातात? डिजनरेट होऊन जातात. मेगास्पोर मदर सेल बिकम्स डिस्टिंग्विश्ड इन द न्यूसेलस इन द सेंटर बट टुवर्ड्स द मायक्रोपायलर एंड ऑफ द ओव्हल. इथे मेगास्पोर मदर सेल जी आहे ही मायक्रोपायलर एंडकडे असते आणि ती डिस्टिंक्ट असते. मेगास्पोर मदर सेल अंडरगोज मिओसिस टू फॉर्म लिनियर टेट्राइड. हे जे मगाशी आपण म्हणालो लिनियर टेट्राइड इथे तयार केलं जातं, विच इज ऑफ द हॅप्लॉइड मेगास्पोर. अप्पर 3 मेगास्पोर डिजनरेट. वरचे हे जे 3 मेगास्पोर आहेत हे काय होऊन जातात? डिजनरेट होऊन जातात, नाहीसे होतात किंवा ते डिझॉल्व्ह होऊन जातात त्या न्यूसेलसच्या सेल्समध्ये. अँड लोअर 1 टुवर्ड्स द सेंटर ऑफ द न्यूसेलस. आणि शेवटचा जो आहे हा न्यूसेलसच्या सेंटरला येतो. आता इथे न्यूसेलसची जी बाजू आहे हे इथून पुढे दाखवलेली नाही आहे, फक्त हा सेल फक्त दाखवलेला आहे, न्यूसेलस दाखवलेला नाही. आपण ते कन्सिडर करून घेऊया. तर हा जो सेल आहे नंतर काय होतो? न्यूसेलसकडे जातो. इथे काय होतं? इट ॲक्ट ॲज अ फर्स्ट सेल ऑफ फिमेल गॅमेटोफाईट. आणि तो जो सिंगल सेल असतो तो गॅमेटोफाईटचा फर्स्ट सेल आहे असं ॲक्ट होतो. इट अंडरगोज 3 सक्सेसिव्ह फ्री न्यूक्लिअर मायटॉटिक डिव्हिजन. त्यानंतर तो जो सेल असतो तो मोठा होतो, न्यूसेलसला व्यापून घेतो. त्याच्यानंतर आतमध्ये असणारे जे न्यूक्लियस आहेत हे न्यूक्लियस मायटॉटिक डिव्हिजन घडून आणतील, कारण ते ऑलरेडी हॅप्लॉइड आहेत. हॅप्लॉइड सेलमध्ये कधीही मिओसिस घडत नाही, मायटॉसिसच घडतं. तर पुन्हा इथे मायटॉसिस घडतील आणि 3 वेळा मायटॉसिस घडतील. फक्त न्यूक्लिअर डिव्हिजन होतील. न्यूक्लिअर मायटॉटिक डिव्हिजन टेक्स प्लेस, नॉट सेल वॉल फॉर्मेशन और सायटोकायनेसिस यामध्ये होत नाही, फक्त न्यूक्लियस डिवाइड होतात. दस टोटल 8 न्यूक्लिआय आर फॉर्म, 4 ऑफ विच आर लोकेटेड ॲट ईच पोल. त्यापैकी 4 न्यूक्लियस हे दोन्ही पोलकडे मायग्रेट केले जातात. आता हा जो इव्हेंट आहे हा कसा चालतो इथे आपण थोडक्यात ह्या व्हिडिओमध्ये बघूया. इथे एक व्हिडिओ दिलेला आहे, यामध्ये हाच इव्हेंट की जिथे न्यूसेलसमध्ये जी मायक्रोस्पोर मदर सेल आहे ही मायक्रोस्पोर मदर सेल मिओसिसमध्ये फर्स्ट मिओसिसमध्ये 2 सेल होतात, सेकंड मिओसिसमध्ये 2चे 4 सेल होतात. त्या 4 सेल 4ही हॅप्लॉइड सेल आहेत, त्यापैकी 3 डिजनरेट होऊन जातील. 3 सेल हे डिजनरेट झाल्यानंतर जो राहिलेला आहे तो फिमेल गॅमेटोफाईट म्हणून डेव्हलप होतो आणि त्यानंतर त्याचा न्यूक्लियस आहे हा 3 वेळा न्यूक्लिअर मायटॉटिक डिव्हिजनने डिवाइड होतो. इथे एकदा मायटॉटिक डिव्हिजन झालं, त्यानंतर सेकंड मायटॉटिक डिव्हिजन झालं. आउट ऑफ दॅट 4 न्यूक्लिआय आर फॉर्म. आफ्टर दॅट third mitotic division will takes place and we will find that 8 nuclei are there, and out of that 3 nuclei are at the chalizoid end. They form the antipodal cell. Then at the micropylar end 2 synergid cells are formed. At the middle egg cell is there, and at the center there are 2 nuclei. They get fused together. In some plant they get fused together, in some plant they remains as it is as 2 nuclei. काही प्लांटमध्ये हे 2 न्यूक्लिआय म्हणून शिल्लक राहतात, काही प्लांटमध्ये हे फ्यूज सुद्धा होतात, त्यांना सेकंडरी न्यूक्लिआय असं म्हटलं जातं. आता इथे एक्सप्लेनेशन पुन्हा दाखवलेलं आहे. जे 4 सेल 2 बाजूला गेले त्यापैकी 1 ऑफ द न्यूक्लिआय फ्रॉम ईच पोल मायग्रेट टुवर्ड द सेंटर टू फॉर्म पोलार न्यूक्लिआय. या दोन्ही बाजूचा हा एक सेल हा सेंटरकडे येतो आणि तिथे पोलार न्यूक्लिआय तयार होतात. 3 न्यूक्लिआय टुवर्ड्स द मायक्रोपायलर एंड कॉन्स्टिट्यूट द एग ॲपॅरेटस. मायक्रोपायलर एंडकडे जे काही न्यूक्लिआय जातात, आता ही डायग्रॅम अपोजिट आहे. वरच्या बाजूला हा जो एंड आहे याला
एग ॲपॅरेटस म्हणायचं. कारण का इथे सेंट्रलचा जो सेल आहे त्याला एग सेल असं म्हटलं जातं, फिमेल गॅमेट म्हणून तो रिप्रेझेंट होतो. आणि त्याच्या शेजारी 2 सेल आहेत त्यांना सिनर्जिड्स असं म्हटलं जातं. द adjacent cells are called as synergids. Synergids shows the hair-like projection called as filiform apparatus. यांच्यामध्ये काही हेअर लाईक सेल्स आपल्याला आढळतात आणि त्यांना फिलिफॉर्म ॲपॅरेटस म्हटलं जातं. विच गाईड की ज्यांचा उपयोग होतो, विच गाईड द पोलन ट्यूब टुवर्ड्स द एग, की ज्यांच्यामधून काही असे केमो ॲट्रॅक्टिव्ह पोलन ट्यूबला अट्रॅक्ट करणारे काही केमिकल्स सिक्रीट केले जातात की ज्यामुळे पोलन ट्यूब हे एग ॲपॅरेटसपर्यंत अट्रॅक्ट केली जाते. आणि जे अपोजिट पोलला जे आहेत त्यांना अँटीपोडल सेल असं म्हटलं जातं. दीज आर अँटीपोडल सेल्स. देन the two haploid polar nuclei of a large central cell fuse to form the diploid secondary nucleus or definitive nucleus just polar prior to the fertilization. फर्टिलायझेशन होण्याच्या अगोदरच हे 2 जे न्यूक्लियाय आहेत सेंटरला गेलेले हे फ्यूज होतात आणि त्याला सेकंडरी न्यूक्लियस असं म्हटलं जातं. धिस 7 सेल अँड 8 न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज एम्ब्रियो सॅक. आणि हा असा जो स्ट्रक्चर आहे की ज्यामध्ये 7 सेल आहेत आणि 7 न्यूक्लियाय आहेत 7 सेल आहेत आणि 8 न्यूक्लियाय आहेत असा जो स्ट्रक्चर आहे याला एम्ब्रियो सॅक असं म्हटलं जातं. 7 सेल आहेत आणि 8 न्यूक्लियाय आहेत. 8 न्यूक्लियाय आहेत आणि 7 सेल आहेत अशा स्ट्रक्चरला एम्ब्रियो सॅक असं म्हणायचं. सो दिस इज द फॉर्मेशन ऑफ एम्ब्रियो सॅक. This method of embryo sac development from the single megaspore is described as the monosporic development. आणि हा जो डेव्हलपमेंटचा ओव्हरऑल इव्हेंट आहे त्याला मोनोस्पोरिक डेव्हलपमेंट असं म्हटलं जातं. कारण का एका स्पोर मदर सेलपासून 4 हॅप्लॉइड सेल तयार झालेले होते परंतु 3 डिजनरेट झाले आणि फक्त एकच स्पोर काय झाला डेव्हलप झाला, म्हणून त्याला मोनोस्पोरिक डेव्हलपमेंट असं म्हटलं जातं. In angiosperm, development of female gametophyte is endosporous, that is within the megaspore. आणि यांची जी डेव्हलपमेंट आहे एन्जिओस्पर्ममधली ही जी डेव्हलपमेंट आहे फिमेल गॅमेटोफाईटची ही एंडोस्पोरस आहे, कारण की स्पोर्सच्या आतमध्येच त्यांची डेव्हलपमेंट होते म्हणून. फिमेल गॅमेटोफाईट इज कलरलेस. आणि हा जो फिमेल गॅमेटोफाईट आहे हा कलरलेस असतो. एंडोस्पोरिक अँड द कॉन्किल्ड इन द ओव्ह्यूल एनक्लोज बाय ओव्हरी. आणि हा सगळा जो एम्ब्रियो सॅक आहे हा ओव्ह्यूलमध्ये एम्बेडेड असतो आणि हा जो ओव्ह्यूल आहे हा ओव्हरीमध्ये एम्बेडेड असतो. तर ओव्हरीमध्ये जे ओव्ह्यूल आहेत ओव्ह्यूलमध्ये हा एम्ब्रियो सॅक आहे आणि ह्या एम्ब्रियो सॅकमध्ये फिमेल गॅमेटोफाईट प्रेझेंट आहे. सो हिअर वी हॅव completed the formation of female gametophyte, that is called as the megasporogenesis. So up to here we will stop here. Thank you.